काढा. जरा म्हणून कसला आराम नाही. तुम्हाला म्हणून सांगते, लग्न करून पश्चाताप होतोय नुसता. खरंच पोरीनो, जी काही मजा असते ना ती लग्न आधीच. कशी होते मी लग्न आधी, एकदम झिरो फिगर. कॉलेजमध्ये तुम्हाला सगळे कॅटरीनाच बोलायचे, बट आता जाऊ दे, काय बोलायलाच नको. काय ग, काय झालं? कोणाशी बोलते? कोणाशी बोलणार आहे, माझ्या नशिबाशीच बोलते. बरं बरं, बोल मग. पण मला आधी चहा दे, उशीर होतोय ना कामावर जायला. हो, आणते. घ्या चहा, घ्या हो चहा. बाई बाई, ह्या माणसाचं काय करावं? जेव्हा बघावं सारखा मोबाईल, जेवताना मोबाईल, चालताना मोबाईल, आणि एकदा मोबाईल घेऊन बसले ना की अख्ख्या जगाचा विसर पडतो ह्यांना. आणि ह्यांचं बघून ही कार्टी पण अख्खा दिवस मोबाईल घेऊन बसलेली असते. घ्या हो चहा. हो, आणते. घ्या चहा. अहो, ऐका ना, आज सगळ्यांना जाऊ कामाला. का? आज आपली अॅनिव्हर्सरी आहे. अहो, कुठे लक्ष आहे तुमचं? मी काहीतरी बोलते तुमच्याशी. नका ना जाऊ कामाला. आपण जाऊयात ना फिरायला. नवीन नवीन लग्न झालेलं तर तुम्ही किती मस्त मस्त सरप्राईज द्यायचा, आणि आता असं काहीच देत नाही. ते काही नाही हा, तुम्ही आज कामाला नाही जायचं. आणि हो, मला नवीन मोबाईल घेऊन द्या. हा मोबाईल किती जुना झालाय, तसं पण तुमची लेकच घेऊन बसते दिवसभर. नाही नाही, आज कामावर दांडी मारून नाहीच आहे. आणि तुला मोबाईल पाहिजे आहे ना, देतो घेऊ. पण तुला माहितच आहे ना, आज 8 तारीख आहे. 2 दिवस काम, मग नक्की तुला मोबाईल घेऊन देतो. हा, आणि हो, जरा हिला सांगा, अख्खा दिवस मोबाईल घेऊन बसलेली असते. पार्टीने नको. तुझी उद्या एक्झाम आहे ना ड्रॉइंगची, जा ड्रॉइंग काढत बस. बाबा बाबा, बोल बाळा. उद्या ना माझी ड्रॉइंगची ना एक्झाम आहे. अरे वा, बघाच तुम्ही, उद्या मी अशी ड्रॉइंग करणार ना की माझाच पहिला नंबर येणार. हो रे बाळा, अशी ड्रॉइंग काढ ना की तुझी पेंटिंग बघून ना सगळे खुश झाले पाहिजे. बाबा, मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं ना, आनंदात ते आणलात का? मग माझी पिंकू सांगणार आणि तिचे बाबा आणणार नाही, असं होईल का? वाव, किती छान आहे हे. बाबा, स्केच पेन नाही आणले? सरप्राईज. वाव, किती छान आहे. बाबा, तुम्ही जगातले ना खूप 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 चांगले बाबा. आता बघा तुम्ही, मी हा स्केच पेन आहे ना, ह्या जगामध्ये कलर करणार आहे. आकाशामध्ये मी निळा रंग, तर ह्या झाडामध्ये मी हिरवा रंग, त्या फुलांमध्ये ना मी लाल रंग भरणार आहे. हो रे बाळा, साऱ्या जगाला रंगून टाक. बरं, पण मला उशीर होतोय ना, चल मी येतो. हा बाबा, आईला सांगा ना मला मोबाईल द्यायला. काय ग, दे तिला मोबाईल, अजून ती लहान आहे. हो, देते. आली मोठी बाबाची चमची. गाड़ी देखना, मरने का क्या तेरे को? अरे पागल किसको बोला रे? सजा. काय झालं, जमाना आलाय. त्याचं करावं भलं तर बोलतो माझंच खरं. मर. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली प्रति बाजू 19 जिल्ह्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर
ले तू ही दे. चला चिकने. चला राजू पैसा निकाल. नहीं है नहीं है, एक काम कर मेरे साथ चल, तेरे को भी मिलेगा. है चिकने, पैसा है नहीं है, शक्ल से लगता तेरे पास कुछ भी नहीं है. मेरे सस्ते जाने लीवर, पैसा दे. चल रे निकल, छूटा नहीं चल. अरे तो बंदा दे दे. ये तो बंदा में नहीं यार. बंदा नहीं, एक मिनट ये जीपे कर दे. वो ना यार मेरे पास पैसे वाला आदमी है. अबे साले, एक काम कर हमारी फौज में भर्ती हो जा. नल्ले है मेरे सस्ते ऋतिक रोशन. पैसे दे. ये साले सब विक्रोली वाले चिंदी चोर है साले. साच्या गाडीतून बाहेर रुकावू नका. गाडीमध्ये चढताना, उतरताना आणि प्रवास करताना तुमचा मोबाईल आणि मूल्यवान वस्तूवर लक्ष ठेवा. गुड मॉर्निंग. अरे सुबह नाश्ता नहीं किया गया? गुड मॉर्निंग. Good morning. आज हमारे सुपरवाइजर साहब आपको सेफ्टी के बारे में कुछ बताएंगे. किधर है? कोण मैं हाँ तू नहीं तो कौन? क्या खाली रंगोली निकालेगा? मित्रांनो, सेफ्टी आपल्याला खूप महत्वाची आहे. कुठेही काम करायचं पण सेफ्टीनेच काम करायचं. हे बघा ना, आपल्या शॉपमध्ये काय क्रेन लावून असतात, त्या लॅक असलंच पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपण जॉब अडकवला पट्ट्याने तर तो जॉब निघू शकत नाही. समजलं? लक्षात हाँ ठेवा. मैं भी यही बोलने वाला था. मैं बताता हूँ. तो आपको सेफ्टी में ही काम करने का है. मैं जब पुरानी कंपनी में था तो उधर भी ऐसे जुगाड़ू लोग थे जो प्लेट को हुक से लेके जा रहे थे और एक इंसिडेंट हुआ. समझे? क्या समझे? सबको सेफ्टी में ही काम करना है. मोबाइल फोन का यूज बिल्कुल नहीं करना है और फोन लॉकर में ही रखना है. नहीं तो हा सर समजलं. ठीक आहे, समजे. चलो 1 2 3 जय हिंद. रुक, तू किधर जा रहा है? तेरे से एक काम था. आजा. अरे सचिन चल मोबाईल लॉकरमध्ये ठेवू. येडाच काय तू? मोबाईल लॉकर मध्ये जेवणार दिवसभर का गोट्या काय ना. अरे सरांनी बघितलं तर मोबाईल जप्त करतील तुझा. अरे हम आहे, बाकी सब पाणी कम आहे. चा तुला काय करायचं ते कर. ठीक आहे जा, मी ठेवतो मोबाईल. राजा बाप को मत शिका. Once more. राम लोग वापस जाओ. वापस जाओ. हो सचिन भाऊ. प्यार है सनी देओल. हाथ तो ऐसा लगाया जैसा सनी लियोन आ गई. अरे जरा 2 मिनिट मशीन बंद करायचे का. मशीन क्यों बंद करो?
अरे पीछे से जरा कट निकालने का था। जा ना पीछे से कट निकालना। अरे नहीं नहीं, सेफ्टी में रह के काम करने का, सेफ्टी से हम सेफ में काम नहीं करने का। हम सिर्फ काम करते हुए देखेंगे तो साहब हमारा बहुत डांट सुनेंगे। अरे डरपोक आदमी, ये ले कर दी मशीन बंद, जा कर दे मशीन साफ। चला तू पण लेटेस्ट चेक कर। अरे हे पांड्याने कुठले फोटो टाकले आहेत? याला वाटतं कुठेतरी फिरायला. हा याला कॉलच करतो. हॅलो, काय भावा कुठे गेला फिरायला? दुबईला? काय भावा सांगितलं पण नाही. अरे तुझ्या आता स्टेटस बघितले रे, बीचवर झोपून टाकलेले फोटो. कडक खतरनाक पोस्ट देतोस रे तू. पण जरा सांभाळू ना, रेती बिती जाईल काना. सचिन भाऊ, बोला तेरा मशीन नहीं चालू करने का। अपना मशीन चालू करके हाथ में लगा लोगे। बोला। अरे इतना सा तो लगा है, कुछ नहीं होगा. जा घर जाएगा ना तो हल्दी लगा. क्या आदमी है आप? ए इधर आ. ये जो कुछ हुआ है ना इधर, पूजा को सांप को पता है ना, ऐसा खींचूंगा ना. चल कब? ए राहुल, हा बोल ना. आज शेअर मार्केट ना लय फॉर्म मध्ये आहे. काय सांगतोस काय? बघ आज 2 ते 3,000 नक्कीच काढू. अरे वा, मग मला पण 1,000 रुपये दे. अजून पगार नाही झालाय. आला लगेच. लय करकी आली रे. बघ आणि सचिन साहेबांनी साहेब काय चाललंय? काय झालं? वाटप काय? कुठं काय? तू आज दाखव. कुठं? अरे 2 यात दाखव. ठीक आहे, तो सकाळ सांगा लॅपटॉप मध्ये फोन वापरायच्या मशीन होती. अरे ऍक्सिडेंट झाला तो वरती उत्तर मला द्यावं लागतं. तर फोन ठेवा आतमध्ये. किती मला सांगायचं ठेव. जरा मोबाईल घेतला ना का कोण नाही कोण टपकलंच. आता मोबाईल ना बघायची एकच जागा. ए राहुल, हा काय रे? मी आलोच जरा. बरं बरं ये. कुठे गेला हा काय माहिती, कधी येतोय काय. अरे सचिन, अरे बघ मशीन काय झालंय, इमर्जन्सी मारून ठेवली. अरे दिल टूटला है. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती ही रहती. काय रे, कसा आहे तू? अशा तुझ्या वागण्याने एक दिवस तुला पश्चाताप होईल याचा बघ. जा, आहे ना.
पिंकू, अगं ए पिंकू, असं सारखं सारखं मोबाईल वापरणं बरं नाही का राजा? ए आई मी आताच फोन घेतलाय ग. मी गेम खेळते, डिस्टर्ब नको करूस. ऐकतेस का? जा खाली जा दुकानात, काजू बदाम घेऊन ये, असते बाबांच्या आवडीची मस्त खीर करणार आहे. ऐकतेस का? ए मी नाही ग. ते मोबाईल अगं घे पैसे आणि जा. फोन दे ना. लवकर ये. त्या पोरीने नुसता पसारा करून गेले, बापावर गेली. आई! पिंकू, हॅलो, अहो आपली पिंकू, आपली पिंकू, काय झालं पिंकूला? काय झालं पिंकूला? लवकर या ना लवकर, आपल्या पिंकूला खूप लागले, या ना लवकर. हो आलो. कुठे पिंकू? कुठे पिंकू? पिंकू कुठे? कुठे पिंकू? डॉक्टर, काय झालं पिंकूला? सांभाळा स्वतःला. सध्या पिंकूच्या जीवाला काही धोका नाहीये. पण काय डॉक्टर? तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिच्या डोळ्याची दृष्टी गेलेली आहे. काय? डॉक्टर काही करा, पण माझ्या पिंकूची दृष्टी परत आणा डॉक्टर, प्लीज. काहीतरी उपाय असेलच ना डॉक्टर, प्लीज. याच्यावर एक पर्याय आहे. येत्या 24 तासात तिला नेत्रदान करणारा कोणी व्यक्ती मिळाला तर आपण तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करून तिची दृष्टी परत तिला देऊ शकतो. पण याकरता खर्च खूप आहे. डॉक्टर, खर्चाचं मी बघतो, तुम्ही लागत राहिलेला, प्लीज डॉक्टर. आपण काय करणार आता? आपली पिंकू. उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी कोमेजून भिजलेली एक परिधानी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारी काही आज नाही माफी कशी मागू कोणी मला तोंड नाही बाबा कुठे आहात तुम्ही? बाबा मला दिसत नाही तुम्ही. बाबा कुठे आहात? मला मी इथंच आहे.
बाबा मी कधीच बघू शकणार नाही का बाबा? नाही रे बाळा, असं काही नाही. बाबा मला परत पुन्हा पूर्वीसारखं पाहायचं बाबा. तुम्ही मला चांगले बाबा आहात ना बाबा. मला डोळे परत आणा ना बाबा. हो रे बाळा, माझी पिंकू बोलणार आणि तिचे बाबा ऐकणार नाही तर होईल का बाळा? सचिन, आपल्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे. काय गोळ गोळ आई आई मला दिसायला लागलं. आई मला दिसायला लागलं. आई मला दिसायला लागलं. आई मी आता आकाशामध्ये परत रंग बघू शकणार नाही. हो माझ्या राजा. आई मी आता झाडांमध्ये रंग बघू शकणार ना. आई मला सगळं बाबांना दाखवणार आहे करून. हो बाळा, आधी शांत हो, शांत हो. आई बाबा कुठे आहेत आई? हा, जे बाबा येतील आता थांबा, आपण बाबांना बोलूया. आई, बाबा कुठे सांग ना. हा शोले, थांब. तू आधी शांत बसतेस का? बघ जरा. बाबा कुठे आहे? अहो, सांग ना आई बाबा कुठे आहे? मी काय केलं अहो? बाबा अहो, डॉक्टर. डॉक्टर, बोला ना. बाबा अहो, काय केलं तुम्ही? बाबा, तुम्ही इथं सांगितलं पण नाही. अहो, आपण माझे डोळे दिले असते ना अहो, मोबाईलला. तुम्ही बोला ना काहीतरी. तर असं गृहीत धरतो की नक्कीच सगळ्यांना स्किट आवडली असेल आणि स्किटमधून जो संदेश द्यायचा होता तो तुम्हाला नक्कीच पोहोचला असेल. आपण आपल्या कामामध्ये जेव्हा आपले सुपेरियर आपल्याला काय सांगत असतात तेव्हा उद्धटपणे वागणं, त्यांच्याबरोबर चुकीच्या मार्गाने त्यांच्याशी बोलणं, तर असं न करता त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निगेटिव्ह घेणं, तर हे करण्यापेक्षा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. या स्किटमधून तुम्हाला त्याचं पण दर्शन झालं असेलच. आणि त्यासोबत आपण जसं करतो तसंच आपली मुलं किंवा आपले जे कलिग्स आहेत ते अनुकरण करत असतात. तुम्ही बघितलं असाल की मुलं, आपण घरी जातो आपली मुलं, आपण मोबाईल घेऊन बसतो, ते पण मोबाईल घेऊन बसत असतात. सो या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा की मोबाईल जी आहे ही काळाची गरज आहे, हे मात्र खरं आहे. मोबाईल ही काळाची गरज आहे, पण
आपल्या घरातल्या बाळाची नाही. धन्यवाद.